आवागमन संपवण्यासाठी ह्या कथा आहेत, भागवत कथा. जीवनाच्या व्यथा संपवण्यासाठी भागवत कथा आहे. हा प्रवास आहे, मी मागच सांगितलं तुम्हाला. हा संसाराचा नाही का, संसारामध्ये उपजला प्राणी न राय संसारी, बैसला शेजारी आणि काळ तुमच्या उशाशी आहे नाही का. जो येतो तो जातो. आतापर्यंत किती हे सांगितलं मी तुम्हाला नाही का. इतके किती आपले किती येवण्या झाल्या, 84 लक्ष येवणीतून नाही का. मनुष्य इथं येतो, कसा येतो हे महत्वाचं आहे. मनुष्य काय करून येतो नाही का, आणि इथं यावं कधी लागतं. भगवंताला बोलावं लागतं, भगवंताला बोलवावं लागतं. भगवंत तशी येत नाही. संतांना बोलावण्याची गरज नाही, आपल्या मर्जीनं येतात, आपल्याच मर्जीनं चालले जातात. त्यांना बोलवण्याची गरज नाही. देवांना बोलावं लागतं, संतांना बोलवण्याची गरज नाही. आणि आपल्याला यावंच लागतं, आपल्याला यावंच लागतं. का? 84 लक्ष येऊनी फिरून तुम्हाला आपल्याला यावंच लागतं. का? कशासाठी? काय करून यावं लागतं? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेह येऊनी हानी केली. काय करून येतो मग? पाप पुण्य करुणी. पाप आणि पुण्याची बेरीज वजाबाकी जेव्हा शून्य होतो दादा, पुण्य जर 1% राहिलं असेल तरी तुम्हाला इथं येता येत नाही. आणि पाप सुद्धा 1% जरी शिल्लक असेल तरी तुम्हाला इथं जन्म नाही. म्हणून संत म्हणतात पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेह येऊनी हानी. पाप आणि पुण्याचं समान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मानव जन्म तुम्हाला इथं प्राप्त होत नाही. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख चौऱ्यांचे लक्ष दुःख भोगिले, ज्ञान दृष्टी अर्पणी दोन्ही नेत्र आग, धर्म जागो सदैवाचा देवा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. पूर्वजन्मी नाही का, पूर्वजन्मी पाप केले नाही का, ते बहुविस्तारिले, विषय सुख नाशिवंता नाही का, तिमिर कोंडले नाही का, विश्रांती नाही कोठे नाही का, विश्रांती कोठेच नाही. यामधून जेव्हा मनुष्य येतो ना, पाप पुण्याचा लेखाजोखा समान करून मनुष्य इथं जन्माला येतोय. का? कसं? ते एका येवणीत किती भेदात हे मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलंच आहे. कारण भक्तीविने जळो लाजिरवाने, संसार भोगणे दुःख मूलन, हे दुःखाचं मूळ आहे. आणि जसं हिशोब दिला होता तुकाराम महाराजांनी, 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्या, जलचरी भोगण्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किड्या माझी घ्या, 10 लक्ष भोगण्या पक्षा माझी, 30 लक्ष योनी पशुची या घरी, मानवा भीतरी 4 लक्ष, एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. तुका म्हणे ऐसा नरदेह केला, तयाचा मातीरा केला मुढा. मी पूर्वी सांगितलेला आहे. 20, 9, 11, 10, 30 आणि 4 किती झाल्या? 84 लक्ष. 84 लक्षचा जोपर्यंत एका योनीमध्ये किती फेरा आहे? एका योनीत
कोटी कोटी फेरा आहे. कोटी कोटी किती? कोटी कोटी फेरा. तुम्हाला सांगतो आता कोटी कोटी फेरा कशा. आता आपल्याला गजानन महाराजाच्या मंदिराला आपण प्रदक्षिणा करतो आणि जशी प्रदक्षिणा करावं आणि आतमध्ये जाण्याच्या वेळेस विसरून जातो, पुढे निघून जातो, मागं तर येत नाही, पुन्हा आणखी एक फेरी मारतो, पुन्हा विसरून जातो, पुन्हा फेरी मारतो. अशा करता करता असं आपण विसरतो. असं करता 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 84 लक्ष येऊन फिरून आपल्याला काय आहे, एका एका योनीत कोटी कोटी फेरा आहे. तर तेव्हा मानवाचा वारा आहे. आणि तो तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे असा निर्देह केला तयाचा माती का केला मुडा, त्याचा आपण मात्र करून टाकलं. म्हणून आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे, काय म्हणतात, उठा जागे व्हारे आता. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुःख विविधा जन्माच्या. बंधु सोय रे पेशोरा, सर्व विद्याय दानोना हो, सर्व मिथ्याय दानोना, शरणारी घारे देवासी. उठा जागे वारे आता, उठा जागे व्हावे आता. म्हणून म्हटलं संतांनी, काय म्हणतात, ते खाली करणं स्टॅम्प. उठा जागे व्हा आता. कशासाठी? स्मरण करा. ते दाबलं ते खालचं बस लागले आहे ना पण स्मरण करा पंढरीनाथा. कशाचं स्मरण करा? पंढरीनाथाचं स्मरण करा. भावे चरणी माथा चुकवी व्यथा, जन्माच्या व्यथा संपवण्यासाठी भगवंताचं स्मरण करा. नाही का? हा अवसर आहे तुमच्याकडे, तुमच्या आमच्याकडे हा अवसर आहे. अवसर एकदा निघून गेला ना दादा, पुन्हा नाही येत. तुम्हाला एक दृष्टांत देतो.